सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. तर बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाही. त्याचं कारण होते की थोडीशी लग्नाची गडबड, आपलं बिझनेसचं काम आणि बाकी बऱ्याच काही गोष्टी. तर इथे जी सुरुवात आज व्हिडिओची नवीन वर्षाचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे असं म्हणता येईल. तिथे छान मी गावी चालली होती आणि त्यातले जे काही सुंदर अनुभव आणि जे काही गोष्टी होत्या ते ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर बघा हे सुंदर निसर्ग किती सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर माणूस कितीही टेन्शनमध्ये असू द्या खूप छान वाटतं. आणि माझे जे गाव आहे ते आहे नाशिक. प्रॉपर नाशिक नाही, नाशिकच्या पुढे मनमाड जंक्शन म्हणून नाशिकच्या पुढचा स्टॉप आणि हे होतं नाशिक स्टेशन. नाशिक स्टेशन आलं ना तर खूप असं एक माहिती आहे आपल्या गावाचं जे प्रत्येक स्टेशन असतं, प्रत्येक गाव असतं, तिथे आपल्या प्रत्येक आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. प्रत्येक म्हणतात ना, तिथे ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या आपल्या नाळीशी जोडल्या गेलेल्या होत्या. तर मेहंदी काढायला सुद्धा वेळ नव्हता भेटला, तर आम्ही कोण कॅरी केले होते आणि हे बघा अशी प्रकारे आम्ही जी मेहंदी आहे ना, ती ट्रेनमधून काढली होती 3 तासाच्या प्रवासामध्ये. तर इथे नाशिकचं जे वातावरण होतं ना, आम्हाला सांगितलं खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. पण बिलकुल आम्ही गेल्यावर थंडी नव्हती, नॉर्मल वातावरण होतं आणि इतकं सुंदर वाटत होतं ना. मी बऱ्याच दिवसानंतर गावी चालली होती. इथे छान असं जे काही निसर्गरम्य गोष्टी दिसत होत्या, ते मी घेण्याचा प्रयत्न करत होती. तर इथे आहे ना, ही जी आहे ती आहे माझी शाळा, जिथे मी माझं एज्युकेशन केलं आहे. ती इंडियन हायस्कूल म्हणून. तर त्या स्कूलबद्दल आहे ना थोडंसं ऐकायला आलं की ही आता राहणार नाही आहे, म्हणून मी हा शॉट घेतला. बऱ्याच आठवणी आहे या शाळेच्या आणि खूप सुंदर होती आमची शाळा. आणि आमच्या शाळेच्या एक्झॅक्टली समोर हे होतं महाराजांचा जो आहे ना तो पुतळा आहे. पहिले असा नव्हता, वेगळा होता. खूप सुंदर होता आणि ना अक्षरशः लग्नामध्ये खूप धमाल आली, खूप मज्जा आली. सगळ्या बहिणी, भावंड एकत्र होतं. हे जे लग्न होतं ते माझ्या माहेरकडचं होतं, मामाच्या मुलाचं. मामांना एक मुलगा आहे, तर हे त्याचं लग्न होतं आणि खूप सगळ्यांनी मिळून धमाल केली, मस्ती केली, मजा केली. जुन्या आठवणी यायला सुरुवात होते जेव्हा आपण एकत्र येतो, आपण लहानपणी काय केलं. इथे खूप छान वाटत होतं आणि खूप एन्जॉय केला लग्नामध्ये आणि खूप मस्ती केली. तर हे सगळे भावंडं आहे. तर इथे ना मला बऱ्याच आता कमेंट्स यायला स्टार्ट झाल्या, की "ताई तुम्ही तुमचा फेस का रिव्हील करत नाही? तुम्ही का स्वतःला दाखवत नाही?" वगैरे, वगैरे. कसं आहे ना, मी पहिल्यापासून आहे ना फेस रिव्हील नाही केला, त्यामुळे ना मी थोडी अनकम्फर्टेबल आहे कॅमेऱ्यासाठी. त्यामुळे मी नाही दाखवत. तर इथे सुंदर आहे ना, सकाळी ना वैदिक पद्धतीने ना लग्न लागून गेलं होतं. हे रिसेप्शन आहे. सकाळी-सकाळी 7:30 ते 8च्या मध्ये जे लग्नाच्या ज्या विधी वगैरे असतात त्या सगळ्या झाल्या होत्या. ते काही शूट करता आलं नाही. आणि हे जे आहेत ना, हे सगळे माझी भावंडं आहे. म्हणजे मावशीच्या मुली, मावशीचे मुलं वगैरे. आणि ही माझी गोडशी अशी मुलगी आहे. हिचं नाव आहे ओवी. तर इथे छान ज्या काही विधी वगैरे होत्या ना, त्या झाल्या. हा आहे आमचा नवरदेव, मामाचा मुलगा आणि त्याच्याच मामाची मुलगी आहे ही, जिच्याशी त्याचा विवाह झाला आहे. खूप सुंदर लग्न झालं. नवरी मुलगी पण खूप छान आहे. नवरा मुलगा पण खूप छान आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने ना एन्जॉय करता आलं आणि दोघंही खूप समजदार आहे आणि खूप सुंदर असं जे काही गोष्टी आहेत ना, त्या पार पडल्या. आणि हा बघा प्रत्येक लग्नामध्ये तुम्ही बघितलं असेल नवरदेवला उचलून घेता, पण त्याने प्रामाणिकपणे आहे ना त्याच्या बायकोला म्हणजे बायकोचा आदर ठेवून आहे ना खाली वाकून माळा घातली आहे आणि नवरीचा लेहंगा पण खूप सुंदर होता. आणि हे बघा किती सुंदर जोडी दिसते आहे. तर इथे सगळ्यांनी त्यांना काँग्रॅच्युलेशन्स केले. खूप दंगा होता, खूप आवाज होता आणि म्युझिक होती, म्हणून आवाज सगळे हे नाही करू शकत. आणि आपल्या ज्या काही परंपरा असतात, आपल्या ज्या काही रूढी असतात, ते या गोष्टीतून दिसतात आणि मुलांनाही शिकायला भेटतं. तर इथे लास्टचा जो मोमेंट असतो तो खूपच म्हणतात ना रडवणारा मोमेंट. तर इथेच तिची बहीण आहे ना, इथेच रडायला लागली होती.
तर खूप वाईट वाटत होतं. भलेही भावाचं लग्न झालं म्हणजे भावाकडचं लग्न असलं तरी जेव्हा नवरी रडते ना, तर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती खूप रडली, खूप रडली आणि ती तिच्या भाऊ जो होता ना तिचा, त्याच्या गळ्यात पडून खरं खूप रडली. म्हणजे आम्ही म्हणजे म्हणतात ना, भावाचीच मुलगी केली, पण तरी किती केलं तरी रडायला येतंच. तर खूप वाईट वाटत होतं. त्यानंतर आम्ही काय केलं ना, नवरीला वगैरे घरी पाठवलं. ते इथं होतं छान चिंचेचं झाड आणि खूप मज्जा आली. इथे भावांनी, मिस्टरांनी सगळ्यांनी मिळून आहे ना, मी म्हटलं मला ती चिंच पाहिजेच आहे. तर सगळ्यांनी माझ्यासाठी एवढा प्रयत्न केला. पण शेवटी बघा, अशा हालतीमध्ये ती चिंच भेटली आणि खूप छान होती चिंच. खूप मस्त टेस्ट होती. त्यानंतर हे काही रस्ते जिथे काही लहानपणाच्या आठवणी असतात, बऱ्याच गोष्टी असतात. ते प्रत्येक रस्त्यामध्ये आहे ना, जाताना आठवत होत्या आणि हे इथे आमच्या इथे ना गुरुद्वारा आहे. खूप सुंदर गुरुद्वारा आहे. त्याचं काम चालू आहे सध्या. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. मनमाडला आहे हे. खूप सुंदर गुरुद्वारा आहे. आता नवीन पद्धतीने ते बांधकाम चालू आहे वाटतं, म्हणून तिथे काम चालू होतं. त्यानंतर नवरदेव नवरीची जेव्हा एंट्री झाली, तेव्हाचा हा मोमेंट आहे. खूप सुंदर वाटतं. म्हणजे हे बघा, अशा वेळी तर आपण बिझीच असतो पूर्ण लाईफ, पण जेव्हा असं काही घरामधलं प्रोग्राम असतं, सगळं असतं ना, तेव्हा खरोखर सगळ्यांनी मिळून आहे ना एकत्र आलं पाहिजे. तर हे आहे मामाचं घर आणि मामाच्या घराच्या समोरच आम्ही राहायचो मुंबईला राहण्याआधी. आणि हे आहे आमचं जिथे माझं लहानपण गेलं, माझं बालपण गेलं, तो हा एरिया. खूप सुंदर वाटत होतं. बघा, नवरदेव नवरीची ना अशा प्रकारे एंट्री झाली होती. आता हे खूप चेंज झालं आहे, खूप बदल झाला आहे. सगळीकडे नुसती घरं झाली आहे. पण पहिले जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा खूप सुंदर वाटायचं, खूप छान होतं. तर इथे छान दोघांची एंट्री झाली आणि नवरीबाईंनी किती सुंदर नाव घेतलं हे पुढे तुम्ही बघणारच आहात. तर इथे छान तिची एंट्री झाली होती आणि हे बघा, हे छान असं इथे किती सुंदर बनवलं होतं. इतकं छान वाटत होतं ना. आणि मग तिचं आम्ही छान तिचं वेलकम केलं. खूप सुंदर वेलकम केलं तिचं आणि तिने नावसुद्धा इतकं सुंदर घेतलं ना, खूप छान नाव घेतलं. पुढे मी नाव तिने घेतलं ना, तो आवाज मी इथे घेतला आहे. तर अशा प्रकारे इतकं छान लग्न झालं. मेन लग्न जे झालं ना, त्याच्यामध्ये जे एकत्र येतात, मज्जा करताना, ते खूप छान आहे. बघा, इथे तिने नाव घेतलं आहे. नाव घ्या म्हणून दार अडवतात ननंदबाई. नाव घ्या म्हणून दार अडवतात ननंदबाई. ननंदबाईचा मान ठेवून खास सुखी संसाराची करते मी आज. वेळेचे भान ठेवून करा आता काही. हर्षल नावांचं नाव घेऊन आत येऊ का सासूबाई? रस्ता अडवायला सगळ्या बहिणी अमृताचं नाव घेतो. आवडली का तुमची बहिणी? तिथे छान तिचं बघा वेलकम झालं. त्यानंतर मग तळी वगैरे भरण्याचा कार्यक्रम, नंतर बऱ्याच ज्या काही आपल्या लग्नामध्ये प्रथा असतात त्या सगळ्या, आणि त्यानंतरची जी धमाल होती ती होती ही. हा आहे आमचा प्रतीक आणि त्याला जायचं होतं ऑफिसला आणि दुसऱ्या वहिनीला देखील, आणि आम्ही म्हणतो की नाही, सगळे एकत्र थांबू, दुसऱ्या दिवशी जाऊ. आमचं रिझर्वेशनसुद्धा आम्ही कॅन्सल केलं आणि यांना एका रूममध्ये केलं होतं लॉक. हे बघा, आणि खूप मज्जा आली होती. आणि त्यानंतर हा सेकंड डेचा आहे, जेव्हा नवरदेव नवरीची हळद उतरवताना तो कार्यक्रम आहे. तर इथे सुद्धा खूप मज्जा आली होती. म्हणजे अजूनही आपल्या मुलांना ते बघायला भेटतात. आजकाल तर सगळे लव्ह मॅरेजेस करताय, त्यामुळे आपल्या ह्या ज्या प्रथा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, संपत चालल्या आहे. पण ज्या फॅमिली एक्सेप्ट करता, गावाकडे अजूनही ह्या प्रथा चालू आहे. तर खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं की जेव्हा सगळं कुटुंब एकत्र येतं, मस्त धमाल होते, मज्जा होते. आपली मुलंही ते बघतात आणि ते सगळं बघून जे आहे ना, ते छान त्यांनाही काही शिकायला भेटतं. तर इथे मस्त अशी छान धमाल मज्जा करून झाल्यानंतर आहे ना, बाकी खूप गोष्टी होत्या, सगळ्याच कॅमेऱ्यात नाही घेता आल्या, पण ज्या काही नेमक्या घेता आल्या आहेत ना, त्याच मी घेतल्या आहे. तर खूप सुंदर वाटत होतं. खूप वर्षानंतर सगळे एकत्र आलो होतो, तर खूप मज्जाही केली. आणि खरोखर म्हणजे जिथे फॅमिली एकत्र असते ना, तिथे शोभा असते. आणि फॅमिलीमुळे ना, ते म्हणतात ना, एक
किती मोठं घर असलं आणि किती छोटं घर असलं तर ती शोभा फक्त फॅमिलीमुळेच असते. तुमचा कितीही मोठा बंगला असू द्या आणि तिथे माणसंच नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. आणि बघा गावच्या लोकांना हौस पण किती असते. आमचं असं प्रॉपर गाव नाही आहे, जंक्शन आहे, पण खूप छान आहे. त्याच्यानंतर बघा जो नवरदेव नवरीचा कार्यक्रम असतो ते तोंडामध्ये खोबरं घेतात आणि एकमेकांच्या फेसवर ते उडवतात. ती प्रथा काय आहे ते मला पण नाही माहिती, पण मज्जा मात्र खूप आली. खूप मज्जा आलेली. म्हणजे नवरदेव पण आमचाच आहे, नवरी पण आमचीच आहे. पण सपोर्ट एकमेकांना करताना ना खूप छान वाटत होतं आणि नवरदेव इतका इझिली तिच्या तोंडावर पिचकाऱ्या मारत होता आणि तिला जमतच नव्हतं. तिची हाईट छोटी असल्यामुळे ना त्याच्या मानेच्या खालीच ती पाणी फेकत होती. तर जे म्हणजे लहान मुलं आहे आता आमच्या नंतरची जी पिढी येणार आहे, ती बघून त्यांना इतकी मज्जा वाटत होती ना, हा काय गेम आहे असं. आणि खूप छान वाटत होती. शहरामध्ये सुद्धा आहे ना एवढ्या सगळ्या प्रथा आहे ना म्हणजे नाही करत. पण गावाकडे आहे ना खरंच खूप छान. तर याच्यातून मला एकच सांगायचं की सगळ्यांनी एकत्र या, मज्जा करा, एन्जॉय करा. श्री स्वामी समर्थ.